शिंदे गटाच्या युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांनी कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईतील कार्यक्रमांच्या तिकिटांची विक्री न करण्याची मागणी बुक माय शोला केलेली आहे। कामराच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिंदे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। कुणाल कामराचं गाणं वाजवून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्णय कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आल्यास त्यांचा ताफा अडवण्याचा इशाराही कृती समितीने दिलाय। पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे आता गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोपच भाजप आमदार अमित गोरखेंनी केलेला आहे। रुग्णालयाकडे महिलेच्या कुटुंबाकडे 10 लाख भरा अशी त्यांनी मागणी केली होती, तर कुटुंब 2.5 लाख रुपये भरायला तयार असतानाही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतलं नाही आणि म्हणून महिलेचा मृत्यू झाला। पुण्यातील हॉस्पिटलच्या मुजोरीवरती सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेमुळे तनिषा यांना आपला जीव गमवावा लागलाय। सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनात एवढा उन्मत्तपणा येणं शक्य नाही असा आरोपही अंधारेंनी केला। 2 अनाथ मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडेवरती पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे। कुकडेवरती अनेकांचं धर्मांतर केल्याचाही आरोप आहे। आता कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी नसून त्यानं 2024 मध्ये राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे। रवींद्र धंगेकरांनी शंतनू कुकडेच्या बँक खात्याची कडक चौकशी करावी अशी मागणी केली आहे। अजित पवारांनी अशा लोकांना आपल्या पक्षातून काढण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय। तर कुकडेवरती अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे आणि कुकडेचा नेत्यांसोबतचा वावर धंगेकरांनी समोर आणलाय। उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊनच मध्य रेल्वेने आणखी 72 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आतापर्यंत मध्य रेल्वेवरती उन्हाळी गाड्यांची संख्या 1058 इतकी पोहोचली आहे। त्यामुळे आता उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे। साधारण 7 ते 8 एप्रिलपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय। विशेषतः विदर्भ आणि लगतच्या प्रदेशांसाठी हा इशारा आहे।